एक ब्रेकिंग समोर येते नाशिकमधून। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात तपासाला आता वेग आलेला आहे, कारण या प्रकरणात पहिले सुमारे 900 पानांचं चार्जशीट सोमवारी दाखल होण्याची शक्यता आहे। टीसीएस धर्मांतर प्रकरणात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातल्या 1 आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यातल्या 8 गुन्ह्यांचा तपास अंतिम टप्प्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, आपण जर बघितलं तर कॉर्पोरेट जिहाद प्रकरण हे संपूर्ण देशभरातच खरं तर गाजलेलं होतं। याबाबत नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 8 तर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये 1 गुन्ह्यांची नोंद झाली होती। यामध्ये धर्मांतरासाठी दबाव टाकणे यासह इतर कलम हे लावण्यात आले होते। विशेष म्हणजे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये तर बलात्काराचा देखील 2 गुन्हा जो आहे तो बलात्काराचा देखील गुन्हा जो आहे तो 2 संशयितांविरुद्ध दाखल करण्यात आला होता। दरम्यान एकंदरीतच या संपूर्ण तपास जो आहे तो एसआयटी कडून सुरू आहेत। यामध्ये निदा खानला देखील अटक झाली आहेत आणि हे सगळं काही तपास सुरू असतानाच आता सोमवारी जे आहे ते पहिलं 900 पानांचं चार्जशीट हे एसआयटी कडून नाशिक न्यायालयामध्ये सादर होण्याची शक्यता आहे। यामध्ये जर बघितलं तर पोलिसांना काही डिजिटल पुराव्यांच्या आधारे काही भक्कम जे पुरावे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेत असा देखील दावा जो आहे तो केला जातोय। दरम्यान यासोबतच आपण जर बघितलं तर यामध्ये तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या देखील समोर आलेल्या आहेत। यासह संशयितांनी ज्या काही गुन्ह्यासाठी कार वापरल्या होत्या तिथे पेट्रोल नक्की कुठे भरण्यात आलं, कुठे त्यांनी खरेदी केली, यासह त्यांना कोणी कोणी आर्थिक रसद पुरवली याचा देखील तपास जो आहे तो सध्या पोलिसांकडून सुरू आहे। निश्चितच प्रांजल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।